आपण नेहमी कुकरमध्ये भात लावतो आणि सगळ्यांना तर सवयच झाली कुकरमध्ये भात लावायची. पण कधी कधी मोकळा भात जर पाहिजे असेल तुम्हाला तर, किंवा थोडा जास्त चिकट करायचा असेल भात, तर तो आपण कढईमध्ये पण कसा व्यवस्थित करू शकतो ते आज आपण पाहणार आहोत. इथं मी कढई घेतलेली आहे. आता ही कढई मी गॅसवर ठेवून गॅस खालून पेटवणार आहे आणि ह्या गॅसमध्ये मी ह्या तांब्याने 1 तांब्या पाणी टाकणार त्याच्यात. आता ह्या पाण्याला उकळी येईपर्यंत आपण तांदूळ धुवून घेऊ आणि याच्यात घालू. तांब्याचं माप जे आहे ते 1 लिटरचं आहे, त्यामुळे 1 लिटर पाणी आपण ह्या कढईमध्ये घातलेलं आहे. भात लावण्यासाठी मी एक 200 ग्रॅमची वाटी आहे, त्याच्याने 2 वाट्या तांदूळ घेत आहे. हा तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेऊ आणि मग लावू. मी तांदूळ धुवून घेतलेला आहे व्यवस्थित 2 पाण्याने. आता आपण याला इकडं कढईत जे गरम पाणी व्हायला लागलेलं आहे ते बऱ्यापैकी गरम झालेलं आहे पाणी, त्याच्यामध्ये आपण हा तांदूळ सोडून देऊ. भात शिजतोय, त्याच्यावर हा फेस आलेला आहे, तर तो मी थोडं काढून घेते फेस. भात चिकटू नये म्हणून मी त्याला एक व्यवस्थित झारा घेतला हातामध्ये आणि त्याच्याने फिरवून घ्यायला लागले, म्हणजे खाली चिकटणार नाही, करपणार नाही. अधूनमधून भात ढवळत राहायचा, अधूनमधून भाताला असं हलवत राहायचं झारा किंवा भातवाडी काहीतरी घेऊन, म्हणजे खाली भात चिकटत नाही. भाताला पाणी कमी पडत असेल तर दुसरीकडं पाणी गरम करून घ्यायचं दुसऱ्या गॅसवर आणि ते पाणी ह्याच्यामध्ये घालायचं. भाताला पाणी कमी पडत असल्यामुळे मी दुसऱ्या गॅसवर पाणी गरम करून घेतलेलं आहे. आपण हे पाणी भातामध्ये घालू. आता एवढ्या पाण्यामध्ये भात आपला व्यवस्थित होऊन जाईल. भात होत आलाय, त्याला अधूनमधून चमचा देत राहायचा. भात आपला शिजून तयार आहे. हा भात मोकळा होण्यासाठी मी असं साईडने हे तूप सोडणार आहे याच्या भोवती, त्यामुळे एकदम मोकळा मोकळा दाणेदार भात होतो आपला. साधारण 10 ते 15 मिनिटात आपला भात शिजून तयार झालेला आहे आणि मस्त मोकळा झालेला आहे भात.